नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, खासगी नोकरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे खासगी नोकऱ्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकार 2 निर्णय घेण्याच्या तयारीत। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO अंतर्गत वेतन मर्यादा वाढवू शकते। तसेच कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होऊ शकते। कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा बळकट करण्याच्या व्याप्तीचा विस्तार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। EPFO अंतर्गत सध्याची पगार मर्यादा 15,000 रुपये प्रति महिना आहे। समितीच्या शिफारशीनंतर चर्चा झाली। मित्रांनो, कामगार आणि रोजगार मंत्रालय सध्या संबंधितांशी या विषयावर चर्चा करत आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी ETला सांगितले। सामाजिक सुरक्षा संहिता लागू करण्यास सरकार उत्सुक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा आणि सखोल करण्यासाठी स्थापन केलेल्या सुकाणू समितीने दिलेल्या सशक्त शिफारशीनुसार ही चर्चा केली जाते। शेवटची पगारवाढ 2014 मध्ये झाली होती। मित्रांनो, मंत्री सर्व प्रलंबित प्रस्तावाचे मूल्यांकन करत आहे। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सरकारला असे वाटत आहे की EPFO अंतर्गत वेतन श्रेणी आणि मर्यादेचे पुनर्प्रलंबित आहे। यापूर्वी 2014 मध्ये पगार मर्यादा 6,500 रुपयावरून 15,000 रुपये करण्यात आली होती। 21,000 रुपयाची वाढलेली पगार मर्यादा PF वाढवेल। याशिवाय कर्मचाऱ्यांचे पेन्शनही जास्त असेल। मित्रांनो, या प्रस्तावाशी परिचित असलेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितले की सूक्ष्म आणि लहान कंपन्या 20 कर्मचाऱ्यांची मर्यादा कमी करण्यास विरोध करत आहेत, त्यामुळे त्यांचा खर्च वाढू शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे। वेतन 21,000 रुपयापर्यंत वाढवले जाऊ शकते, म्हणजे 6,000 रुपयापर्यंत वाढवता येऊ शकते। याशिवाय EPFO मध्ये सामील होण्यासाठी कर्मचाऱ्यांची अनिवार्य मर्यादा सध्याच्या 20 कर्मचाऱ्यांवरून 10 ते 15 कर्मचाऱ्यांपर्यंत कमीही केली जाऊ शकते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।